काय मागण्या आहेत आपल्या, काय सांगाल? आमच्या मागण्या अशा आहेत, आम्ही शाळेवर शिक्षक म्हणून जॉईन झालेलो आहोत, ट्रेनी शिक्षक म्हणून. आमचा पगार वेळोवेळी होत नाही आहे आणि आमची जी मुदतवाढ आहे ती मुदतवाढ करून देण्यात यावी. शैक्षणिक वर्ष हे 1 वर्षाचं असतं आणि आम्हाला फक्त 6 महिन्यासाठी जॉईन करून घेतलेलं आहे. तरी आमचा कालावधी आता संपत आलेला आहे. तरी शासनाने अशी आमची मागणी आहे की आमचा कालावधी हा वाढवून देण्यात यावा. शासनाअंतर्गत राबवण्यात आलेली योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना, या योजनेचा कार्यकाल 6 महिन्याकरिता आम्हाला शाळेवर जॉईन करून घेण्यात आलेले आहे. जवळपास आमच्या समवेत 100 ते 110 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आता 6 महिने आमचा कालावधी जवळपास संपत आलेला आहे. तर या दरम्यानचं झालेला जो काय समजा विद्यार्थी आमचा संवाद, विद्यार्थ्याचं आणि शिक्षकाचं जे काही अतूट नातं, या नात्याला कुठेतरी दुरावा निर्माण होऊ नये आणि जी काही योजना शासनाने बेरोजगारी कमी करण्यासाठी केलेली, बेरोजगार कमी करण्यासाठी केलेली, याला कुठेतरी 6 महिन्यानंतर या योजनेतून बाहेर पडल्यानंतर कुठेतरी आम्हाला वाऱ्यावर सोडलं जाईल अशी एक आमच्या मनात खतखत व्यक्त होते. त्यानिमित्तानंच आमच्या अशा मागण्या आहेत की आम्हाला वाढीव 6 महिन्याचा कालावधी शासनाने द्यावा आणि नंतर दुसरी गोष्ट म्हटलं तर आमचं वेतन, जे काही आमचं वेतन आहे त्या वेतनामध्ये थोडीफार भरीव वाढ करावी. नंतर त्यापुढचा मुद्दा म्हटलं तर वेतन आम्हाला वेळोवेळी शासनानं आमचं वेतन वेळोवेळी द्यावा आणि आमच्या सर्व ट्रेनी शिक्षकांच्या वतीने आमची ही मागणी मान्य करावं अशी आम्ही विनंती करतो. दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी आपल्या तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे काही शासकीय आस्थापना असतील, निमशासकीय आस्थापना असतील, या ठिकाणी 6 महिन्यासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून जे काही प्रशिक्षणार्थी घेतलेले होते यांचा कालावधी जवळजवळ आता 3 महिने होत आलेला आहे. परंतु त्यांचा अजून एकही त्या ठिकाणी पेमेंट झालेलं नाही. तर पेमेंट तर होईल मागं पुढं, त्याचा विषय नाही आहे. परंतु शासनाला मला एक या ठिकाणी माझी मागणी आहे, ज्या अर्थी तुम्ही आम्हाला आमच्या आशा पलवित केल्या तुम्ही तुम्ही बेरोजगार असून आम्ही तुम्हाला एक रोजगार उपलब्ध या ठिकाणी करून दिलेला आहे, परंतु हा फक्त 6 महिन्यासाठीच का आणि नंतर आम्ही बेरोजगार व्हायचं का? त्यासाठी शासनाने निर्णय घेऊन आम्हाला हा 6 महिन्याचा जो कालावधी दिलेला आहे, या 6 महिन्यामध्ये आमचा कालावधी ट्रेनी म्हणून होता, तोच ट्रेनी म्हणून त्या 6 महिन्यामध्ये कंप्लीट होतो का? एखाद्या शाळेवर आपण एक ट्रेनी शिक्षक म्हणून जॉईन झालेलो आहोत, 6 महिन्याचाच फक्त तिथं ट्रेनिंग म्हणून त्याला अनुभव भेटला तर त्याला भविष्यामध्ये त्याचा पूर्ण वर्षाचा अनुभव कसा येईल? याकरता शासनाने या पूर्ण ट्रेनिंग शिक्षकांचा किंवा जे प्रशिक्षणार्थी आहेत ज्या ज्या आस्थापनावर असतील त्यांचा कालावधी वाढून त्यांना पूर्णपणे ट्रेन होण्यासाठी आणखी 6 महिन्याचा कालावधी वाढवण्यात यावा, यासाठी मी शासनाकडे आम्ही या सर्व लोकांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे. तसेच जे काय पेमेंटबाबत बऱ्याच जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये विचारणा होते, तेच फक्त एक तारीख महिन्याची फिक्स करून त्या तारखेला महिन्याला पेमेंट करावं. कारण हे सर्व सुशिक्षित बेरोजगार आहेत, सर्व आपले कामधंदे सोडून त्या ठिकाणी रुजू आहेत आणि त्यासाठी त्यांचा उदरनिर्वाह चालू राहण्यासाठी त्यांचे जे महिन्याचं विद्यावेतन आहे ते प्रत्येक महिन्याला यावे, एवढीच या ठिकाणी मागणी करतो. मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आंदोलनाची काय दिशा असणार आहे? नक्कीच आमच्या जर मागण्या या अधिवेशनामध्ये बऱ्याच आता विधानसभेच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये बऱ्याच उमेदवारांनी त्या ठिकाणी तो प्रश्न आमचा त्या सभेमध्ये उपस्थित केलेला आहे की आम्ही शासन दरबारी अधिवेशनामध्ये हे मुद्दे मांडूत. जसे की आपले गेवराईचे आमदार साहेब आहेत विजयसिंहराजे पंडित यांनी सुद्धा तो त्यांच्या सभेमध्ये मुद्दा मांडलेला होता की आम्ही तुम्हाला पुढं कायम करू म्हणून. जर नाहीच आम्हाला कायम करण्यात आलं तर आम्ही याच्याही पेक्षा आज निवेदन दिलेले आहेत, परंतु भविष्यामध्ये आम्हाला संघर्ष करण्याची जर वेळ आली तर आम्ही नक्कीच संघर्ष करू आमचा कालावधी वाढवण्यासाठी. जिल्हा स्तरावरून तालुका स्तरावरून अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी एक संघर्ष म्हणून एक आंदोलन त्या ठिकाणी उभा करू.